कृष्ण 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 हरे हरे. तुमचा अनुभव सांगा. देवाने कसं बघू भेटायच्या आधीची अवस्था व्यवस्थित किती सुखासाठी आता गुरु भेटले कशी काय सांगा. जीवनात अनुभव म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आता काय परविचन कसं त्याला लय चिंतन करावं लागतं तेव्हा ऑटोमॅटिक येतं सांगायला. चिंतन कमी पडलं की इसकाडतं ते कामच इसकाडतं ते सरळ चालत नाही. ज्या वेळेला चिंतन फास्ट असेल काहीच पुढे दिसलं नाही तर दार्यावर गेलो कुठं केबल जळली पाण्यात कमर इतक्या एवढं पाणी तर नदीला आणि सगळी पटांगणातली चेक केली आणि पाण्यात केबल जळलेली माहीतच नाही. आम्ही तिथे वायरमॅनला बोलवून घेतलं आणि वायरमॅनला त्यांनी बी कट करायची का नाही ती म्हणजे कटिंग करून चेक करायला लावायची ना. म्हणलं पाण्यात चेक कर गेलो पाण्यात कमरे एवढ्या पाण्यात गेलो केबल जळलेली धरले हातात फटाफट बार व्हायचं हात उतू यायचं ते हसा असा नगभर सुद्धा करंट आला नाही. मग ते असं तक्रारवाडीतला वाहकाचा दादानी बघितलं म्हणलं टाका खाली. टाकली खाली आलो बाहेर तुडवत म्हणलं बेगवनला जाऊन केबल घेऊन ये आणि तोवर थांबतो म्हणलं मी. आता ती काय वायरमॅन लोक थांबत नाहीत पण थांबला तू जोडून दिले. म्हणलं दादा किती पैसे. म्हणला पैसे नको म्हणला तुमचं 5 मिनिटासाठी आपलं 200 रुपये द्यावं लागते. आता इतके वेळ थांबलाय म्हणल्यावर जास्त द्यावं लागते. किती द्यायचं म्हणलं नको म्हणलं काय झालं. आयुष्यात पहिलाच माणूस बघितला असा केबल पाण्यात धरलेला होता. माझे सद्गुरू आहेत म्हणले जीवन. मुंगी एवढा सुद्धा करंट आला नाही पण काही सुद्धा पुढे दिसत नव्हता. असा दुसरा एक असताना आम्ही किती 3 जण होतो. दुसऱ्याला काय नाही कळलं त्याला एवढं पण वायरमॅनला नक्कीच कळलं. नाही पैसे घेतले त्यांनी कधी. फक्त भाव कसा पाहिजे की काहीच दिसत नव्हतं असं पुढं. त्यावेळेला असं जर चिंतनाला जर बसलं बाहेर बघण्यापेक्षा आतच आपल्याला पांडुरंग उभा राहिलेला दिसत. पण तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि जर तुझं माझं इकडं तिकडं काय असं एखाद्याला वाणीतून शब्द येडा वाकडा जर गेला ना चालत नाही आपलं. संत कसे भेटले सांगा. पहिलं कसं होते वातावरण सांगितलं पहिलं कसे अगोदर नाम मिळायच्या आधी काय वाल्यापुढे कसं तीच की नाम मिळायच्या आधी काय आम्ही म्हणलं बाबा आम्ही ड्रायव्हर माणूस आहे भंगार बाकाची म्हणलं काय चुकलेले म्हणजे म्हणले काही चालत नाही. खिशात तंबाखू गोवा गुटखा लाभाड तर पहिल्यापासून बोलत नव्हतं पण तरी भावला म्हणलं नाही काही चालेल म्हणले. खिशात तर तसंच सामान भाऊ म्हणले विचार करा मनाला विचारा आणि बाहेर आलो टाकून दिलं. आजपर्यंत काय शिवलं नाही म्हणजे जीवनात म्हणजे मन कंट्रोल तसं राहिलं पण चिंतन फास्ट असलं ऑटोमॅटिक उच्चार निघतात. कमी पडलं गाडचर येते अशी सांगता येत नाही. नाही ऑटोमॅटिक सगळं. आता एक बार भावांनी बघितलं होतं असं सांगितलं म्हणले असं जर परविचन केलं कशाला मला सांगायला कसं राहायला लागतंय चिंतनात म्हणजे मग काढचं येत नाही. असं आता बसलं की विसरतोय.